हॅलो, कसे आहात सगळे? तर हा कालचा व्लॉग आहे. तर मी आरवला शाळेतून सोडून आल्यानंतर ना जे मला साडी शिवायची होत्या, ज्यांच्या द्यायच्या होत्या ते, आणि मी आधी पण साडी शिवलेली ना, त्याच्या ओढण्या पण बनवून घेतल्या. 4 ओढण्या बनवल्या, 2 त्या साडी प्लेटवाल्या शिवून घेतल्या. तेच करता करता मला 4 सव्वा 4 वाजलेले. तर मग ही दुपारचीच वेळ होती, परू झोपलेली. मग त्यात मी हे पटापट असं शिवून घेतलं. आणि शिवल्यानंतर ना ह्याला जोपर्यंत प्रेस करत नाही ना तोपर्यंत ही साडी नीट दिसत नाही. प्रेस केल्यानंतर त्याच्या प्लेट्स बघा किती छान दिसतात. तर ही माझ्या बहिणीला द्यायची होती म्हणून मी शिवून घेतली. आणि जेव्हा आपण ते शिवलं ना, तर शिवल्यानंतर प्लेट्स कळत नाही, पण इस्त्री केल्यानंतर छान अशा कळतात. त्याचा धागा बिगा बाजूला होता ना, तो मी कापून घेतलेला. आणि हा दुसरा खणमधला हा ब्लाऊज पीस होता. मग त्याचं पण मला एकाला द्यायचं होतं म्हणून मग मी ते पण शिवून घेतलं. अशा मी 2 साड्या आणि 4 ओढणे शिवून घेतलेल्या. तर खणला पण मी प्रेस करून घेतलेलं, ओढण्यांना पण प्रेस केलेलं. एका ओढणीमध्ये पेपर टाकलेला, बाकीच्या तर नॉर्मलच शिवलेला. आणि आता गुरुवार आहे म्हणलं, तोपर्यंतच देवीला घालून होईल म्हणून पटापट असं शिवून घेतलं. दुपारी परू झोपली तर मी हेच करत बसलेली. आणि माझं हे सगळं इस्त्री वगैरे करून झालं आहे. बघा, हे 2 साड्या आणि 4 ओढण्या शिवलेल्या. आणि मग हे झाल्यानंतर ना, म्हणजे मी हे करायला 2:30 वाजता बसलेली परूला झोपून. ते मला 4:15 बघा वाजलेले. मग चहा ठेवलेला उठून मी तेवढ्यात. चहा उकळला, चहा प्यायला घेतला. 4:30पर्यंत मी 4:45 पावणे 5पर्यंत चहा करून घेते. चहा पिऊन वगैरे झाला ना, मग परूला तयार वगैरे करते. आरवला शाळेत आणायला गेली, जरा ती पण फिरून येईन म्हणून. आणि येताना सगळी भाजी वगैरे घेऊन आलेली. आरवला खायला चॉकलेट्स वगैरे, वेफर्स वगैरे घेऊन ठेवलेले. का तर म्हणलं घरात असलेलं बरं आहे. जेवढं मला गरज होती ते सगळं आणलं. आणि डब्यासाठी कांद्याची पात आणलेली. आणि संध्याकाळसाठी चवळीचं कालवण आणि भात बनवणार होते. तर इथं चवळीचं कालवण होत आले. आणि ही ना मी पिझ्झा सॉस बनवलेला, त्याची रेसिपी मी दाखवेल. आणि नंतर मला कालवण माझं रेडी झालं आहे. आणि घरात जे पसारा वगैरे होता ना, तो थोडाफार होतच असतो, तर मी कामं करता करता आवरून घेते. त्यानंतर हे वाटण वगैरे केलं. चटणी पण माझी रेडी झाली आहे, तसंच कालवणही रेडी झाले. आणि मी जेवायला बसले. या जेवायला सगळ्यांनी. आणि नंतर भांडी घासायची होती, तर भांडी पण घासून घेते. आणि लगेच बघा झाली माझी भांडी. मग हे एवढं होत नाही, पण सगळं करून घेतलं, साफसफाई करून घेतली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया उद्या. बाय.